नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्क स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सैनिक स्कूल 2025 या पेपरचं सोल्युशन पाहतोय, ज्यामध्ये आपण आता टार्गेट करूयात सामान्य ज्ञान म्हणजेच काय जनरल नॉलेज या सेक्शनला. मित्रांनो, जनरल नॉलेज या सेक्शनचे 25 क्वेश्चन्स असतात, जे की 50 मार्काला विचारले जातात. म्हणजेच काय, एक क्वेश्चन हा 2 मार्काला असतोय. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपले सोल्युशन समोर ठेवा आणि आमच्यासोबत तुमचे आन्सर्स तपासून पहा. चला, आजच्या सेशनला सुरुवात करूयात. चला मित्रांनो, आपण विभाग डी सामान्य ज्ञान याचं सोल्युशन पाहूयात. तुमच्या माहितीसाठी माझ्याकडं डी ही प्रश्नपत्रिका आहे. जर कुणाकडे दुसरी प्रश्नपत्रिका असेल ए बी सी यापैकी, तर त्यांनी काय करायचंय, प्रश्नानुसार आपले आन्सर्स चेक करायचे. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया. मीठ तयार करण्याच्या संदर्भात पुढील विधाने वाचा. पाणी वाळविण्यासाठी सूर्यप्रकाशात ठेवले जाते. समुद्राचे पाणी वाळूच्या उथळ भागात एकत्र केले जाते. पाणी वाळून गेल्यावर त्या उथळ भागात मीठ शिल्लक राहते. तर पहिलं काय असायला पाहिजे? पहिला असायला पाहिजे नंबर 2, त्याच्यानंतर नंबर 1, त्याच्यानंतर नंबर 3. 2, 1, 3 कुठे दिले? आन्सर ऑप्शन 4. ठीक आहे, चला 102 वर क्वेश्चन बघा बरं. एखाद्या व्यक्तीला पोहता येत नसेल तर ती व्यक्ती डेड सी मध्ये बुडणार नाही, कारण त्यात मिठाचे प्रमाण अत्याधिक आहे. आन्सर ऑप्शन 4. 103 बघा बरं. रोपाचा कोणता भाग मातीतून पाणी आणि पोषक तत्व शोधून घेतो? कोण घेतं? मुळं. आन्सर ऑप्शन 3. 104 हे एक भारतीय संगीतात वापरले जाणारे तालवाद्य आहे. काय आहे व त्याचं उत्तर? त्याचं उत्तर आहे तबला. आन्सर ऑप्शन 3. 105 क्वेश्चन बघा बरं. गीतांजली हे प्रसिद्ध काव्य लिहिणारे भारतीय कवी कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. आन्सर ऑप्शन 4. ठीक आहे, या 106 क्वेश्चन बघा बरं. मधुबनी हा अतिप्राचीन लोककला प्रकार भारताच्या कोणत्या राज्यातील आहे? हा आहे बिहारमधील. 106व्याचं दुसरं ऑप्शन 4 येतं. दुष्काळ म्हणजे काय? सांगा बरं, दुष्काळ म्हणजे काय? जिथं अजिबात पाऊस पडत नाही आणि पीक येत नाही, अशा कंडिशनला किंवा अशा सिच्युएशनला आपण काय म्हणतो? दुष्काळ पडला. आन्सर ऑप्शन 2. 108चं बघा बरं. पुढीलपैकी कोणते शहर हे संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE ची राजधानी आहे? काय आहे? अबुधाबी. दुबई नाही, अबुधाबी. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड मध्ये आहे. आन्सर ऑप्शन 2. ठीक आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? सांगा बरं, कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग. आन्सर ऑप्शन 2. 111 बघा बरं. पुढीलपैकी कोणता पदार्थ पाण्यात मिसळल्यामुळे अंडी पाण्यात तरंगत राहतात? काय आहे याचं उत्तर? मीठ. आन्सर ऑप्शन 4. इंग्रजांच्या मिठाच्या कायद्याचा विरोध करण्यासाठी गांधीजी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गुजरातच्या अहमदाबाद ते दांडी या समुद्र किनाऱ्यापर्यंत पदयात्रा केली होती. ही दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली होती? सांगा बरं. 1930 ला झाली होती. ठीक आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय हा सार्क या शब्दाने विस्तारित रूप आहे? आन्सर ऑप्शन 4 येतं. सॉल्युशन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आन्सर ऑप्शन 4. 113चं. 114 बघा बरं. पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. पचनक्रिया होण्यासाठी पोटात अन्न घुसळले जाते. आणि दुसरं विधान आहे, आपण दुखी असताना अन्न नीट पचत नाही. काय आहे? दोन्ही पण विधाने बरोबर आहेत मित्रांनो. आन्सर ऑप्शन 3. कालबेलिया कोणाला म्हणतात? सापाला डोलायला लावणाऱ्या माणसाला कालबेलिया म्हणतात. आन्सर ऑप्शन 4. ताजमहल बांधणारे प्रसिद्ध भारतीय राजा शहाजहान. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 4. 116चं. उष्मामापनासाठी कोणते यंत्र वापरले जाते? काय वापरलं जातं? आपल्याला ताप आले की थर्मोमीटर. 117चं. आन्सर ऑप्शन 3. 118 सांगा बरं. आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? कोणता आहे? ज्युपिटर. गुरु हा माझा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. 119 बघा बरं. मानव शरीरातील कोणते अवयव श्वसन क्रियेला मदतरूप ठरते? फुफ्फुस, लंग्स. हे माझं आन्सर ऑप्शन 2. 119चं.
120 बघा बरं. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे माझे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. आन्सर ऑप्शन 4. 121 बघा बरं. गोलकोंडा किल्ला पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरात आहे सांगा बरं? हैदराबाद. निजामांचा किल्ला होता तो. डासामुळे मलेरिया पसरतो याचा शोध पुढीलपैकी कोणी लावला आहे? सांगा बरं कोण लावलाय? रोनाल्ड रॉस. डबल आर. 122 जेव्हा एखादी मधमाशी फुलातील मकरंद शोधते तेव्हा इतर मधमाशांना मकरंद कोठे आहे हे ते सुचवण्यासाठी ती काय करते? काय करते हो? विशिष्ट प्रकारे नृत्य करते. आन्सर ऑप्शन 1. कर्णम मल्लेश्वरी हिने पुढीलपैकी कोणत्या खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून अनेक पदके जिंकली आहेत? कोण आहे? काय करते ती? कोणता खेळ आहे? वेट लिफ्टिंग. 125 वर माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? कोण आहे? बचेंद्री पॉल. आन्सर ऑप्शन 4. ठीक आहे मित्रांनो, हे होतं आपलं जीके सामान्य ज्ञान याचे सोल्युशन्स. मित्रांनो, होप तुमचे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या सेक्शनचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स बरोबर आले असतील. तरी जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपला डाऊट पोस्ट करायचा आहे. ठीक आहे, आजचा सेशन आपण इथेच संपवूयात. धन्यवाद.